यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। टाटा इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश रद्द करण्यात आलेत। 5 वर्ष पूर्ण झाल्याने वसतिगृहातील प्रवेश रद्द झाला आहे। विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या। खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून याविषयी नाराजी व्यक्त केली आहे। तर विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथं 5 वर्षांचं वास्तव्याचं कारण देऊन विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रवेश रद्द करण्यात येत आहेत। विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्यास सांगितलं जात आहे। यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे। तर ट्विटमध्ये सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथं पीएचडी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने वसतिगृह सोडण्यास सांगितलंय, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। विद्यार्थी 5 वर्षांपेक्षा जास्त काळ इथं राहिल्याचं कारण देण्यात आलंय, परंतु प्रत्यक्षात 2 ते 2.5 वर्ष कोरोना काळात गेली, असंही सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांना पीएचडी पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकलेला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटरवरून सांगितलंय। मागील 5 वर्षांमध्ये 2 ते 2.5 वर्ष कोरोनाचा काळ होता आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची पीएचडी पूर्ण होऊ शकली नाही, तरी सुद्धा त्यांचा 5 वर्षांचा कालावधी सांगून या ठिकाणी काढलं जात आहे, वसतिगृह सोडण्यास सांगितलेलं आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्रशासनानं हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज असल्याचं त्या म्हणतायत। आता अनेक विद्यार्थी अंतिम सबमिशनच्या तयारीत असताना त्यांना तातडीने वसतिगृह सोडण्यास सांगणं अन्यायकारक असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनानं हा मुद्दा देखील विचारात घेणं गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणतायत। 5 वर्षांचा कालावधी असतो, मात्र 2 ते 2.5 वर्ष कोरोना काळ होता आणि त्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांचे सबमिशन पूर्ण होऊ शकले नाही। त्यामुळे या विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडायला सांगू नये, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।